आपला पाठ आहे मेट्रोची सफर मेट्रोची। क्रांती गोडबोले हे याच्या लेखिका आहेत आणि यांनी भरपूर असं मुलांसाठी लेखन केलेलं आहे। ललित कला लेखन या त्या जास्त प्रकारे करतात। या पाठाचा तुम्ही प्रकट वाचन करून ठेवायचं आहे आणि मेट्रोबद्दलची जास्तीत जास्त माहितीसुद्धा तुम्ही गोळा करायची आहे। मेट्रो ह्या जास्तीत जास्त मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये, कलकत्ता या भागांमध्ये चालतात। मुंबईत मेट्रो सुरू झाली आणि त्यातून प्रवास करण्यासाठी खूप झुंबड उडाली। मेट्रो खरंच अजब आहे। प्लॅटफॉर्म चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सरकते जिने, टोकन टाकताच उघडणाऱ्या झडपा, मेट्रोच्या डबांचा आपोआप उघडणारे बंद होणारे दरवाजे, वातानुकूलित स्वच्छ डबे, झूम वेगात धावणारी ही गाडी। आणि मेट्रो जर आपण पाहिली तर मेट्रो गाडी कशी असते, त्याच्यामध्ये चढण्यासाठी, प्लॅटफॉर्म चढण्यासाठी उतरण्यासाठी सरकते जिने असतात। टोकन टाकल्यानंतर लगेच त्याच्या झडपा उघडतात आणि आपोआप दरवाजे उघडतात आणि बंद होतात। आणि ही गाडी पूर्णतः AC असते, म्हणजे वातानुकूलित स्वच्छ असे डबे असतात आणि हिचा वेगसुद्धा प्रचंड असतो। पावसाळ्यात उड्डाण पुलावरून मेट्रोचा प्रवास करताना ढगातून तरंग जात असल्याचा अनुभव येतो। बोगद्यातून जाताना जगाशी संबंध तुटल्यासारखा भासतो। या आधुनिक मेट्रोतून प्रवास करून आल्यावर काही प्रश्न मनात येतात आणि या मेट्रोमधून आपण गेल्यानंतर खूप सारे प्रश्न आपल्या मनामध्ये येतात। रुपाली चव्हाण यांच्याशी संवाद साधलेला हा संवाद त्या मेट्रो चालवणाऱ्या पहिल्या महिला सारथी ठरल्या आहेत। म्हणजे मेट्रोचे ड्रायव्हर्स जे असतात त्याच्यामध्ये पहिली महिला ह्या कोण आहेत? रुपाली चव्हाण जी आहेत। प्रश्न, मेट्रो पायलट होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले, कोणता अभ्यास केला? रुपाली, मी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलगी। सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी कॉलेज महाविद्यालयातून इंजिनिअरिंग झाली। मेट्रोमध्ये पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते। एवढेच नाही तर चाचणी परीक्षाही पास व्हावे लागते। ही चाचणी खूप अवघड असते। आणि रुपाली सांगते, काय सांगते की ती कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली मुलगी आहे आणि तिने सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचा अभियांत्रिकी विद्यालयामधनं ती पास झालेली आहे आणि तिने नुसतं अभियांत्रिकी इंजिनियर न होता त्याचबरोबर चाचणी परीक्षासुद्धा तिने दिलेल्या आहेत। आणि या चाचणी परीक्षा अतिशय अवघड असतात, कारण की मेट्रोचा वेग जास्त असल्यामुळे तुम्हाला तिथं कोणती काळजी, गणितं सोडवावे लागतील याबाबत आता ती माहिती तुम्हाला देईल। प्रश्न, फक्त परीक्षा पास झाल्यात की तुम्हाला पायलट म्हणून मान्यता मिळते का? रुपाली, नाही, यानंतर उमेदवाराची मानसिक आणि शारीरिक चाचणी घेतली जाते। या सर्व चाचण्यात पास झालात की मग मुलाखत घेतली जाते। मुलाखतीमध्ये निवड झाल्यावर मग मेट्रो चालवण्याचे 1 वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते, मगच तुम्ही मेट्रो पायलट बनू शकता। यानंतर रुपाली सांगते की नुसती लेखी परीक्षा पास होऊन चालत नाही, तर त्यासोबत तुमची शारीरिक आणि मानसिक सुद्धा चाचणी घेतली जाते आणि या चाचण्यांमध्ये तुम्ही पास झालात की मग तुमची मुलाखत घेतली जाते आणि त्यानंतर तुम्हाला 1 वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते। त्यानंतर तुम्ही मेट्रो पायलट बनू शकता।